3 जानेवारी जयंतीनिमित्त सावित्रीच्या लेकी खूपच सोपे असे भाषण आहे, लिहून घेऊ शकता। सर्वांना नमस्कार। आज मी सावित्रीच्या लेकी या विषयावर काही शब्द बोलणार आहे। सावित्रीबाई फुले यांचा समाजातील शिक्षण व स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात ऐतिहासिक ठसा आहे। त्या काळात जेव्हा मुलींना शिकवणे बंद होते तेव्हा सावित्रीबाई फुले स्वतः यांनी त्यांना शिक्षण दिले आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला। आज सावित्रीच्या लेकी या शब्दांद्वारे आम्ही त्या मुलींचा सन्मान करतो ज्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या ध्येयाचा पाठपुरावा केला। आज मुली शिक्षित होऊन विविध क्षेत्रात यश मिळवत आहेत। त्या आपल्या कष्ट, समर्पण आणि मेहनतीने आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करत आहेत। आजच्या काळात सावित्रीच्या लेकी फक्त एक आदर्श नाही, तर त्या मुली ज्या आपल्या समाजात बदल घडवत आहेत। त्या शिक्षण, करिअर, क्रीडा आणि समाजसेवेत आपल्या कर्तृत्वाने आपले स्थान निर्माण करत आहेत। सावित्रीबाई फुले यांनी ज्या मार्गाने स्त्रियांना शिक्षण दिलं त्याच मार्गावर त्यांच्या लेकी चालत आहेत। सावित्रीच्या लेकी म्हणजे त्या स्त्रिया ज्या धैर्याने, मेहनतीने आणि समर्पणाने आपलं ध्येय साध्य करतात। त्यांना समाजात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला तरीही त्या आपल्या विचारधारेवर ठाम राहून यश मिळवतात। त्यांचं जीवन आजच्या मुलींना प्रेरणा देतं। सावित्रीच्या लेकींच्या कष्टाने आणि यशाने आम्हाला शिकवले आहे की शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रिया समाजात आपलं स्थान बनवू शकतात। त्यांचं जीवन आपल्याला दाखवते की जोवर आपल्याकडे ध्येय आणि मेहनत आहे तोवर कितीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही। धन्यवाद। जाता जाता एवढेच म्हणेन, स्वाभिमान त्यांचा, जिद्द त्यांची ओळख, धगधगत्या ज्वालांची त्यांना कधीच नाही भीती, संघर्षाला भिडून घडवत असतात इतिहास। सावित्रीच्या लेकी, तुमचं कौतुक आहे खास, तुमचं कौतुक आहे खास। धन्यवाद।